सांगू का खरं खरं सांगू का तो बॉम्ब माझ्या कालच्या खिशात होता तुम्ही काय बॉम्ब फेकतो भाऊ अरे भाऊ जाऊ दे मी मला त्यांनी बोलावलं होतं ना मारा मग काय वेगळा दिसतोय महाराज तिकडे येते महाराज तुम्हाला राज्यात दौरा करायला बर बर काय नीट तर उभं जाय रे भाऊ मी नवरा केला ना काय माझी बळ राज्याची लय वाईट परिस्थिती आहे अजून पण समस्या त्यांना कोणतरी हक्क मिळालाच पाहिजे की स्वराज्य त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे नागरिकांना मिळालंच पाहिजे चला छळ केला या समाजाने म्हणून म्हणते कोणाचा जन्म नको ग अगे सकू इकडे मी नाही ऐकलंय तुला निवडणुकीचा फॉर्म भरलाय नगरपालिकेत हो मग का नको करू माझ्या शिक्षणाचा काय फायदा व्हायला नको का कोणाला विचारून फॉर्म भरला तुने हो स्त्रिया शिकून मोठ्या राष्ट्रपती होतात मी साधी नगरसेविका का नाही होऊ शकत अरे तुम्हा स्त्रियांना हेच तर कळत नाही राजकारण तुमचं काम नाही तुमचं फक्त दोनच काम चूल आणि मूल हो या बाहेर तुमचा विश्व नाही यापुढे कधी फॉर्म भरायचा नाही स्त्री सहशक्तीसाठी एकीकडे कायद्याने आरक्षण देतात तर दुसरीकडे स्त्रियाच्या स्वातंत्र्यावर दगा आणतात अरे स्त्री शक्ती प्रणित सावित्रीमाईंचा देश आहे हा काय चाललंय इथे मोठ्या कष्टाने शिकलो सावरलो संविधानानेही आरक्षण मिळालं मात्र आम्ही संविधानापासून कोसो दूर आहोत कधी मिळणार आम्हाला ते कुठे आहे आपलं स्वतःच मिळालं पाहिजे कोणाची वेळ झाली दादा, त्या कार्ड द्या
हे घ्या. पुढचं. दादा हे काय कामच केलं. मग किती खाणार? चला वा पुढे. दादा राशन द्या. हे घ्या. अहो दादा इथे किती खडे. घरून टाकले का तुम्ही? संपलं, चला घरी. काय राशन संपलं. हा, मग आता कधी पिडणार. पुढच्या महिन्यात या. अहो कित्येक दिवस झाले घरात काही खायला नाही. पोरं बाळ भुकेला आहेत माझी. अहो आम्ही गरीब म्हणून जन्माला आलो. हाच का आमचा गुन्हा. अहो श्रीमंतांच्या घरात बासमती खातात आणि आमच्या घरात एक वेळही फुलपीठ नाही. 10-10 एकर वाल्यांना तुम्ही 2-2 रुपये किलोने राशन विकतात आणि आमच्यासारख्या गरिबांना तासा तुमच्या मागं फिरवतात. हेच कोणतं स्वराज्य. बंद करा, बंद करा. भाजी घ्या, चला भाजी घ्या. काय म्हणते तू. हा ये पाय तू या उजव्याकडे दिसते का तुले. पाहिलं इकडे. हा मॅडम चांगली आहे. काय म्हणते तू. ये ओ ताई, भाजी घ्या ना, भाजी. तर 5 रुपये मेथीची जुडी घ्या ना. 5 रुपये मेथीची जुडी. 5 रुपये 3 रुपयाला लावतो कसा कर घेतो. नाही तर जाऊ दे. मग 7 वरून 5 केली, 3 नाही जमणार. नाही घ्यायची मग जाऊ दे. ओ थांबा ना. ओ थांबा ना ताई. ताई थांबा ना. अरे जाताय जा. आम्ही शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. आम्ही पिकवलेल्या मालावर शेत सावकार श्रीमंत होतात आणि आम्हा शेतकऱ्यांचा शेतात घाम गळतो आणि तेच माल चोरायचं घेऊन पडून जातात. हे दांडग्यांचं राज्य आहे. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेलं स्वराज्य मिळाल्याच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्क मिळाल्याच पाहिजे. अरे मस्त मी. अरे भाऊ पुढे काढणार रे भाऊ. अरे हा आपण इतक्या दिवसात काय भेटे. चला पासवर्ड काय रे. 302 काय भाऊ. घे हे काढ फोटो. बस. अरे ना चाल. कॅमेरा धर घ्यायचा रे भाऊ. 5 वर्ष झाले ना. ठीक आहे. आत घ्या खंडारा. तुझ्याकडे काही नाही का. भाऊ मारलं. उद्या भेटू दे तिला. बघतोच मी. उद्या भेटू मग भाऊ. चल चला. थांब. तुम्ही काल मला मारलं ना. थांब, तो तुझ्या अंगावर आता ऍसिडच फेकतो.
मॅडम MDI साठी दाखवून तुझी फाईल हे घ्या. अरे वा, तुला तर खूप छान मार्क पडले. मॅडम 96% आहे. एक मिनिट. नमस्कार नमस्कार, बोलते ऍडमिशन का किती टक्के? 46. नाही जमलं. डोनेशन का ठीक आहे, तरी साधारण 2-2.5 लाख रुपये फी करा. हो कन्फर्म ऍडमिशन. ठीक. हा बोल बाळा, काय? मॅडम ऍडमिशन होती. सॉरी बाळा, आमच्याकडे एक सीट नाहीये. मॅडम राखीव कुठं तरी? नाही. ऐका तरी, इथेही शिक्षण मिळालं नाही. अरे लहान केलीये, पण या मुक्त शिक्षणाचा बाजार आहे. आमच्या राखीव जागा असताना 200 करताय. 1 नाही 2 4 मिळले, पण तेच डोनेशन कुठं नाही. आता असं नाही चालणार. पण महाराज काय चाललंय आपल्या राज्यात? काय चाललंय ते? अरे स्वराज्य म्हणजे काय? आम्हाला काय अपेक्षित आहे स्वराज्यात? अरे अत्याचार, अलंकार, शिक्षणाची मक्तेदारी आणि भ्रष्टाचार अशा एक सोडत आहे बघा महाराज. अरे आम्हाला अपेक्षित आहे शिवशाहीचं राज्य. आम्हाला अपेक्षित आहे लोकमान्य टिळकांचं स्वराज्य. आम्हाला हवंय कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य. आणि आम्हाला हवंय महिलांना संरक्षण देणार राज्य. अरे मला हवंय सर्वसामान्याचं विकासाचं स्वराज्य. जेव्हा हे स्वराज्य उभं राहील ना महाराज, त्यावेळी मी खऱ्या अर्थानं म्हणून की स्वराज्य आमचा जन्मसिद्ध काय, आणि त्यावेळी खराच चाली पुढे. पण शक्य नाही, पण कोण करेल हे शक्य? अरे तुमच्या अंतर जागे असलेले तरुण करतील हे शक्य. म्हणून उठा, कामाला लागा. स्वराज्याच्या उभारणीसाठी आणि प्रयत्नांसाठी कामाला लागा. आम्ही गोंधळी मी एकटेचे गोंधळी. धन्यवाद. सतत श्रेष्ठ होता, भाव व्यक्त झाले, पाण्यांचा आवाज येता परिसर गोळू लागले. एक वेळा जोरदार टाळ्या या बाल कलाकारांसाठी हो जाऊन दे. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. विविधतेतून एकता जपणारा आपला बलाढ्य विस्तीर्ण भारत देश जगात सर्वश्रेष्ठ बनलेला आहे. विविध जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने इथे नांदत आहेत.
आपापल्या प्रथा त्यांचे पालन करून सर्व जाती